आलेल्या सर्वच क्रिकेट प्रेमींचे या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी आपण पाहतोय जो सामना मैदानामध्ये चालू एका दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे रुद्र योगीराज 11 तर त्यांच्या विरोधात केदारलिंग किंग्स गेळवडे या दोन संघामध्ये एक महत्वाचा सामना क्या करो या मोरोचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो संघ थेट जाणार आहे फायनल मध्ये आणि जो संघ पराभूत होणार ना त्या संघाला मात्र निराशा व्यक्त कराव्या लागणार आहे आणि या स्पर्धेचा फक्त अनुभव घेता येणार आहे. सलामीचे दोन फलंदाज न्यू फायटर मैदानामध्ये दाखल झालेत. नितेश आणि सुभाषची जोडी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक संजय हप्पे. खरं तर गेल्या सामन्यामध्ये लाजवाब कामगिरी राहिली या खेळाडूची. फक्त एक धाव या गोलंदाजाने खर्च केली होती. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार. ज्या देखील फटका फसला मैदानामध्ये आपण पाहतो फिल्डर डाऊन दी बॉल. ओहो हो मैदानामध्ये बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत. झेल मैदानामध्ये सुटलाय. एक मोठा खेळाडू झेल मैदानामध्ये ड्रॉप झालाय. अमरभाऊ केसरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असणार आहे. षटकार आला आणि तदनंतर आपण पाहतोय झेल देखील ड्रॉप झालाय आणि धावपलकावरची धावा 7 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. अगदी संयमी आणि शांत खेळाडूचा जर्सी क्रमांक 7 आहे. MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये मित्रांनो. षटक क्रमांक पहिलं षटक अगदी महत्वाचं षटक मैदानामध्ये पाहायला भेटतं. पहिलाच बॉल पुण्यामध्ये दिला आणि त्या बॉलला सरळ आसमान दाखवायचं काम फलंदाजाने केलाय. जबरदस्त सामना आणि जबरदस्त स्पर्धा. खरं तर अंगावरती शारे आणणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा सफल झाले होते. दिशा दाखवले धावबाची संधी परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय संधी गमावली जाणार आहे. सिंगल धाव घेतली जाईल चोरटी धाव. अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव घेतली गेली आहे. ही चोरटी धाव जर पाहायला गेलं कुठल्या पैशाची नाही आहे कुठल्या दागिन्यांची नाही आहे. ही धाव आहे फक्त आपल्या संघाच्या संघर्षाची आणि संघाला मिळवलेल्या विजयासाठी एक सिंगल धाव घेतली गेली आहे मित्रांनो मैदानामध्ये. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांच्या लावणात तर असे जगावे दुनियामध्ये आव्हानांच्या लावणात तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं आयुष्य आहे. हे क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. अनेक अडथळे येणार आहेत. हे क्रिकेट खेळताना आयुष्य जगताना देखील त्या अडथळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. इथं खोलवर टप्प्याचा बॉल क्रिकेट क्षेत्रातील एक विषारी चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटलाय. अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल आणि तो बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक पहिलं षटक प्रगतीपथावरती या डॉट बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. फलंदाज पुन्हा एकदा रेडी झालाय. पुन्हा एकदा तयार झालाय. पुढे सरसाबाद पायांचा वापर पॉवर प्लेचा त्या ठिकाणी होणार आहे फायदा. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर येणार आहे चौकार. धावा मिळणार आहेत 4 चौकार. मैदानामध्ये आपण पाहतोय 12 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्या. जबरदस्त फटका जसा सुईमध्ये धागा ओवला जातो ना त्याच पद्धतीने गॅप मधनं बॉल गेलाय सीमारेषेजवळ. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर येणार आहे षटकार. डीजे मास्टरने दिलाय. खरं तर स्पर्धेला
अगदी या स्पर्धेला जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम ANP लाईव्हने देखील केलं आहे, परंतु त्यांच्यासोबत आमचा देखील आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या DJ ऑपरेटरने केलं आहे. संपूर्ण DJ टीमचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असणार आहे. 6व्या मैदानामध्ये पहिलं षटक संपलं आहे आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरती आपण पाहतोय 18 धावा त्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून देखील 18 बॉल आता बाकी असणार आहे आणि 18 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि या 18 धावा ठरवणार आहेत 18 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं षटक चालू होईल गोलंदाजी मार्कवरती विशाल आणि विशाल खेळी करावी लागणार आहे आता संघासाठी, कारण की जिंकले तर थेट फायनल मध्ये जाणार आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण बहारदार झालाय, तोपर्यंत घेतली गेली आपण पाहतोय सिंगल धाव आणि या बाईच्या सर्वमध्येही आपण पाहतोय सिंगल धावा असणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 17 धावाच्या नोंदवल्या गेल्यात. आमचे पंच देखील आपण पाहतोय 19 धावा धावपलकावरती आहेत. अगदी खूप सारा अनुभव आहे पंचांकडे आणि थोडेसे आपण पाहतोय आनंद देखील घेत आहे. तिथं पट्ट्यामध्ये आलाय आणि बॉल सरळ पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स ज्या फलंदाजी संघाच्या आपल्याला पाहायला भेटतात. 20 धावा धावपलकावरती. चला विनंती आहे स्पीडअप करायचा आहे, यानंतर आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार. खुल्या टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला अगदी जमिनीला लगत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव घेतली गेली आहे आणि पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 21 धावा. धावपलक कासवाच्या गतीचं आहे परंतु भरोशाचं आहे. अशा सिंगल डबल धाव्यांचं क्रिकेट प्रामुख्याने फार कमी पाहायला भेटतं आजकाल, कारण की प्रत्येक प्लेयर स्वतःला हिटर समजत असतो. मग तो ओपनिंगचा प्लेयर असो या शेवटचा बॉलर देखील असो, हे क्रिकेट झालंय मित्रांनो. आणि पाहिलं ना एखादा षटकार चौकार ठोकला तर नक्की सोशल मीडियावरती व्हायरल होत असतं, कारण की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने पराभूत देखील आणि कोणी फकीर देखील होत नाही असं बोललं जातं. म्हणून एक गेम तुम्ही जर चांगला केला म्हणजे तुम्ही राजा नाहीये, तुम्हाला अजून खूप करायचं आहे. आणि हा बॉल जाईल बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावेंसाठी. यस सर, चौकार. मध्ये 2 षटक संपलेत आणि धावपलकावरचे धावा 25 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. सर आजकाल जर पाहायला गेलं तर एखादा बॅट्समन षटकार ठोकतो, चौकार ठोकतो, इंस्टाग्रामवरती लवकर रील्स पडतात की माझ्यासारखा महान खेळाडू कोण नाही आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही तुमच्या गेमवरती जर गर्व करताना, क्रिकेट प्लॅटफॉर्म असा आहे सर की क्रिकेट तुम्हाला हिरो देखील बनवतो आणि तुम्ही जर गर्व जर केला ना एका दिवसामध्ये झिरो देखील बनवतो. म्हणून आपल्या खेळावरती कधी तुम्ही गर्व करू नका, कारण की असं बोललं जातं गर्वाचं घर नेहमीच खाली असतं मित्रांनो. म्हणून आपला गेम हा गावासाठी खेळा, म्हणून आपला गेम आपल्या संघासाठी
संघासाठी खेळा, कारण की तुम्ही ज्यावेळेस अडचणीमध्ये असताना त्यावेळेस तुमचा गाव तुमच्या पाठीमागे असतो आणि तुमचा संघही तुमच्या पाठीमागे उभा असतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 होणार आहे सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती किरण, हा तोच किरण आहे जो संघाचा आशेचा किरण म्हणला होता. या अगोदर सामन्यामध्ये देखील आपण पाहिलाय. गोलंदाज तयार. ओहो हो, लवकर खेळण्याचा प्रयत्न, परंतु एष्टी रक्षकाची झालेली चुकी. अगदी बॉल जवळ जवळ सीमा रेषेच्या जवळ गेलाय आणि आपण पाहतोय तोपर्यंत घेतल्या गेल्या. अगदी 2 धावा आल्यात बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 27 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 27 रन्स, ज्या 27 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं षटक चालू आहे. संघर्ष करायचा आहे मित्रांनो. मी नेहमी सांगत असतो, कारण की जिंदगी खूप अवघड आहे. तर तुम्हाला जिंदगी जगत असताना संघर्ष तुमच्या जीवनामध्ये आठवला. त्या संघर्षाला घाबरायचं नाहीये, त्या संघर्षाला टक्कर द्यायची आहे, 2 हात करायचे. आणि इथं देखील आपण पाहतोय हा बॉल खराब असणार आहे. याच पंचांच्या हात जमिनीलगत समांतर झालेत, म्हणजेच निर्णय आलाय व्हाईट बॉलचा. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा 28 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत. 28 रन्स. फलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळी बॉल आकाशात तर गेलाय. यस, फटका फसलाय मैदानामध्ये. नो कॉलिंग झाला नाही आणि हा बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कवरची धावा 32 धावा. कॉलिंग झाला नाहीये, जज झाली नाहीये कॅच. ते क्रिकेट असो, तुमचं आयुष्य, तुम्हाला कॉलिंग करणं महत्वाचं आहे. ते कॉलिंग तुमचं भावाभावामध्ये झालं पाहिजे. ते कॉलिंग तुमच्या बाप लेकांमध्ये देखील झालं पाहिजे. आईसोबत आणि आपल्या पत्नीसोबत व आपल्या बहिणीसोबत देखील झालं पाहिजे. बॉन्ड महत्वाचा आहे, बॉन्डिंग टिकलं पाहिजे. क्रिकेट असो व आयुष्य, तुम्ही तिथं जिंकता. फलंदाज पुन्हा तयार. इथं देखील फटका बसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथं देखील मैदानामध्ये झेल सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका मॅच, हे क्रिकेटचं साधं सूत्र आहे. कॅचेस विन द मॅचेस असं देखील बोललं जातं. संघर्ष करायचा आहे आणि आता जेल सुटली आहे. फलंदाज नवा संघर्ष करणार आहे की जिंदगी का रास्ता आसान होता, बिना संघर्ष या कोई मान न होता. जब तक ना गिरे हाथों के गाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान ने होता. तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि जेल सुटलाय. नवीन संधी भेटली आहे आणि जीवदान एकदा भेटलं ना तर खरं तर फलंदाज अक्षरशः धुमाकूळ घालतो. खरं तर आजच पाहिलं आपण, अक्षरशः जेल सोडला आणि त्याने 50 धावा बनवल्या. आता मात्र या फलंदाजाला जेल सुटलाय. आता हा किती धावा बनवणार याच्यावरती नजर आहे प्रेक्षकांच्या. कहीं पे निगाना और कहीं पे निशाणा, थोडीशी घाई केली आहे. बॉल राहिला दुसरीकडे आणि शॉट खेळला दुसरीकडे. त्याचा निर्णय येणार आहे डॉट बॉलचा. धावपलकावरची धावा 33 धावा, 33 रन. 33 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश. ओ हो हो, मैदानामध्ये जबरदस्त बॉल. गतीवर्तन बॉल आपण मैदानामध्ये पाहतोय. गतीमध्ये बदल केला आहे. चेंज ऑफ स्पेस आपण पाहतो मैदानामध्ये. फलंदाजाला तुम्ही जेवढा जोरात बॉल टाकणार तेवढा जोरात बॉल खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर आतापर्यंत गेलाय. म्हणून नवीन काहीतरी करून पाहिलं, स्लोवर टप्पा आणि मैदानामध्ये आपण तो डॉट बॉल पाहिला. आणि इथं देखील बॉल मैदानामध्ये रुचिक 3 षटक मैदानामध्ये संपलेत आणि 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावपलकावरची धावा 33 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलेत आमच्यासोबत महेशजी केसरकर साहेब देखील जोडले गेलेत स्कोरिंगच्या माध्यमातून. एक अचूक स्कोर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. कुठल्याच प्रकारची चुकी त्यांच्या माध्यमातून झाली नाही आहे. आणि महत्त्वाचं मित्रांनो जर पाहिलं ना, कोणत्या संघाची बाजू घेतली नाही आहे. आणि एक विशेषता त्यांच्यामध्ये आहे की सर्वच खेळाडूंची नावं त्यांना माहीत आहे. हे क्रिकेटवरचं असणारं प्रेम आणि क्रिकेटच्या मॅच वेळोवेळी पाहण्याची खऱ्या अर्थानं हा फायदा जो आपण पाहतोय.
महेश सरांना झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विलास. तर स्ट्रायकिंग इनला फलंदाज स्ट्रायकिंग इनला सुभाष आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विलास. अपुऱ्या टप्प्याचा बॉल इथं पुल करण्याची शक्यता होती, परंतु आपण पाहतो मैदानामध्ये एक चोरटी धाव यस लेग वाईज असणार आहे. पंच आपण पाहतोय अगदी आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये त्या ठिकाणी निर्णय देत आहेत. सकाळी थोडेसे पाहिले तर उन्हामुळे नाराज होते, परंतु आता जसा सायंकाळ झाली ना तसं पंचांच्या चेहऱ्यावरची देखील हास्य आलंय आणि त्यांचं हास्य पाहून आम्हाला देखील हास्य येत आहे. जबरदस्त निर्णय त्यांच्या माध्यमातून आहे. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 34 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्या. बॅट्समन पुन्हा एकदा तयार. अपुऱ्या टप्प्याचा बॉल इथं देखील फटका आपण पाहतोय. तर क्षेत्ररक्षका डोक्याच्या वरनं खेळलाय आणि अंतिम क्षणी बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाव्यांनी साडी सवकार. आम्हा मुलगी पण देत नाहीये आणि आमच्या खेळाडूंचं जर पाहिलं ना आम्हाला काही नको, परंतु आम्हाला टीम मध्ये तरी घ्या अशी भावना आता या क्रिकेटमध्ये राहिली आहे मित्रांनो. कारण की चान्स भेटणं महत्वाचं आहे. बॅटची कडा फिल्डर स्लिपचा आहे. डायरेक्ट हिट होईल का? हो मैदानामध्ये आपण पाहतो हिट जर झाली असती ना तर फलंदाजाला बाहेर यावं लागलं असतं. सिंगल धाव घेतली आहे, एक चोरटी धाव. खरं तर अंधारामध्ये केलेली चोरी आपण मैदानामध्ये पाहिली एक धावेची आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा वाढतायत. 39 धावा 39 रन्स. फायटिंग स्कोर बनवावा लागणार आहे. शेवटचं षटक अगदी जे प्रगतीपथावरती पाहायला भेटतंय विलासचं. अजून देखील काही बॉल शिल्लक आहे. जे देखील ऑन साईडला बॉल खेळून काढला फिल्डर त्या ठिकाणी दूरवरतून बॉलवरती येईल. सिंगल धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे कारण की जो फिल्डर आहे ना तो फुल फास्ट फिल्डर आहे. जसं जडेजाकडे बॉल गेला ना फलंदाज विचार करतो धावू की नको, कुठूनही कसाही हिट होऊ शकतो. तसं हा निर्णय मैदानामध्ये पाहायला भेटलाय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 40 धावा 40 रन्स त्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ग्रास ग्राउंड मातीची खिळपट्टी अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे क्रीडांगण पाहायला भेटतंय. वा जबरदस्त फटका. एक शॉट कव्हर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी धाव आली. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु अंतिम क्षणी नकार. 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 42 धावा 42 रन्स. शेवटचा बॉल असणार आहे पहिल्या इनिंग मधला. आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती आहे. कमालीची गोलंदाजी राहिली आहे विलाची. एक चौकार नक्कीच आलाय या गोलंदाजीमध्ये, परंतु आपण पाहतोय शेवटचा बॉल आहे, महत्वाचा बॉल आहे. समोरच्या संघासमोर टार्गेट सेट करणारा बॉल. ओहो जबरदस्त बॉल. वा अफलातून बॉल मैदानामध्ये पडलाय. डाव क्रमांक संपला पहिला. यस पहिला डाव मैदानामध्ये संपलाय. फर्स्ट इनिंग कम्प्लीट आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 42 धावा बनवल्यात. तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलं 43 म्हणजेच 43 धावेंचं.
पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय सरळ समालोचक कक्षाच्या समोर येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, जबरदस्त फटका मैदानामध्ये. हो हो, आता मात्र गोलंदाजाचा कमबॅक राहिलाय. खोलवर टप्प्याचा बॉल अपील केलाय, परंतु आमचे पंच हुशार आहेत. आमच्या पंचांना अनुभव आहे आणि अनुभव आम्ही पूर्णपणे पणाला लावलाय. तुमच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही हे देखील पंचांनी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय. डॉट बॉल, पहिला बॉल षटकार आलाय, तदनंतरचा बॉल आपण पाहतोय निर्धाव आहे. ओ इथं बॅटच्या मधोमध पुन्हा एकदा मोठा फटका. यस, हा देखील बॉल जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक षटकार. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे, कमालीची गोलंदाजी आहे. फटका फसकावला होता त्या ठिकाणी आपण पाहिलाय फलंदाजाचा, परंतु झेल देखील मैदानामध्ये सुटला आणि हा देखील बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट आलाय. आणि षटक क्रमांक पहिले षटक मैदानामध्ये कंप्लीट झाले. 6 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरची धावा 14 धावा नोंदवल्या गेल्यात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवरती विश्वास दाखवलाय गणेश वरती. गोलंदाजी मार्कवरती ट्रॅक वरती सज्ज झालाय गणेश. तर सामना आपल्याला करताना दिसणार आहे. फलंदाज किरण, उंच पुरा खेळाडू, ताकद आहे, क्षमता आहे आणि नजाकत देखील आहे या खेळाडूमध्ये. ओ इथं मैदानामध्ये फटका बसलाय. बडी मछली जाल में, मोठा मासा आता गळ्याला लागलाय, संघाला लागतोय. धक्का क्रमांक पहिला, आशेचा किरण आता मैदानामध्ये बाद झालाय. महेश मैदानामध्ये आपण पाहतो दाखल झालेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय एक रास बॅट, आडव्या बॅटने खेळायचा होता. अपील तर देखील केलंय, परंतु अपिलामध्ये दम नाहीये तेवढा पाहिजे तेवढा. हा बॉल डॉट आलाय, निर्धाव चेंडू आणि धावपलकावरची धावा आपण पाहतोय स्थिर आहेत. 14 धावा धावपलकावरती आहेत. विजयासाठी आव्हान जर पाहायला गेलं तर 43 धावांचं आव्हान. जो संघ जिंकणार तो जाणार आहे फायनल मध्ये. ओ मैदानामध्ये पहा, जबरदस्त
बॉलला सरळ पाडवलाय, अपरकट फटका, बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आलाय आणि या 4च्या मदतीने यस 1 बाउन्स देखील इशारा दिलाय फंचांनी. अगदी असाच जर बॉल पुन्हा पडला ना तर नक्कीच नो बॉलला सामोरं जावं लागेल गोलंदाजाला. फलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ हो हो, वेगवान बॉल, वेग देखील भन्नाट आहे आणि गती देखील आपण पाहिली तर वेगवान आणि लाईन देखील त्याच पद्धतीने चांगली आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो मैदानामध्ये झाली आहे. धावपलकावरची धावा स्थिर आहेत. धावपलकावरती 18 धावा ज्या नोंदवल्या गेल्या आहेत. फलंदाज पुन्हा एकदा तयार, परंतु गोलंदाजावरती थोडासा दबाव आहे का? नक्कीच दबाव असणार आहे, कारण की महत्वाचा सामना मैदानामध्ये पाहायला भेटतोय. ओ हो हो हो, यावेळी जागा बनवली आहे आणि स्वतःचा निर्धार त्या ठिकाणी स्पष्ट केलाय. षटकार, 6 धावा. मध्ये षटकाराला 6च्या मदतीने धावपलकावरती 24 धावा. मित्रांनो, एकदा हारल्याने कधीच खचून जाऊ नका. तुम्ही हारल्यावरती पाठीमाग जाता हे नक्की आहे, परंतु जर पाहिला ना, जसं आपण धनुष्यबाण सोडतो तो लांब जाण्यासाठी जसं आपण पाठीमागं खेचतो ना, जेवढं आपण पाठीमागे येणार तेवढंच आपण पुढे जाणार आहे. म्हणून एकदा हारल्याने तुम्ही खचू नका. तुम्ही जिंकाल कसा याचा देखील विचार करा. मैदानामध्ये पुन्हा एकदा जाऊयात. सिंगल धावा आली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि आपण पाहतोय मैदानामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने धाव घेतली आहे. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावपलकावरती 26 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 2 षटक मैदानामध्ये संपले. 26 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र समीकरण राहिले शेवटचे 12 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 17 धावा. ड्रिंक ब्रेक्स हे फक्त कारण आहे. खरं तर कानमंत्र देण्याचा हा वेळ असतो मित्रांनो आजकाल. कारण की ड्रिंक ब्रेक फक्त आपण नावाला पाणी घेऊन जातो, परंतु डगआउटमधून काहीतरी नवीन संदेश गेलेला असतो आणि तो संदेश दिल्यानंतर आणि ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मॅचमध्ये काहीतरी वेगळं घडतं. आणि आता ड्रिंक्स ब्रेक झालाय, 12 बॉलला 17 करायचे आहेत. हे समीकरण राहिलंय मैदानामध्ये आणि आता आपण पाहूयात. कानमंत्र देऊन तर झालाय, परंतु आता कानमंत्रानंतर सामन्यामध्ये काय बदल घडतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. विश्वासचा विश्वासवरती विश्वास आहे का? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. एक दिन हो हो मन में है विश्वास, पुरा है विश्वास. आणि तोच विश्वास आता पाहतोय आपण गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. 12 बॉल आणि 17 धावा. सामन्यामध्ये रंग भरलाय. पहिलाच बॉल फक्त कट केलाय. सिंगल धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? नाही, नकार कळवलाय. आता मात्र समीकरण राहिले शेवटचे 11 बॉल आणि त्यावरती बनवायच्यात 16 धावा. 16 धावेंना विशेष महत्व आहे, सांगितलं होतं मी आणि आता पुन्हा सांगेल. कारण की वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची शपथ घेतलेली आहे मित्रांनो. हे देखील आपण विसरून चालणार नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 11 बॉल आणि बनवायच्या असतील 16 धावा. आणि 16 वरती आपण एक गाणं देखील ऐकलंय, 16वं वरीस धोक्याचं. ते वरीस फक्त मुलींसाठी आणि ग्राउंडच्या बाहेर. कारण की 16 वरीस आमच्यामध्ये करिअर बनवण्यासाठी आहे. 15 ते 16 वर्षाचा खेळाडू ज्यावेळेस क्रिकेटमध्ये येतो ना, त्याचा जयघोष आपण वेगळ्याच पद्धतीने पाहतो. खोलवर टप्प्याचा बॉल, धावबाची संधी आणि एक चोरटी धाव जी मैदानामधून पाहायला भेटली. अगदी जर पाहायला गेलं ना, समोर पोलीस आहे, परंतु पोलिसांसमोर देखील चोरी झाली आहे मैदानामध्ये. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 28 धावा. समीकरण राहिले शेवटचे 10 बॉल आणि त्यावरती बनवायच्या 15 धावा. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत दोन्ही संघ. काही देखील होऊ शकतं. 10 बॉल 15 धावा.
मैदानामध्ये आपण पाहतोय वेगवान बॉल जसं आपण पाहतोय बाण सोडला जातो ना वेगवान, तसाच हा बॉल देखील सोडलाय. तेज तरफ रफ्तार का बादशाह म्हणून ज्याला आपण पाहतोय, गोलंदाजी का मार्कवरती गोलंदाज विश्वास. 9 बॉल आणि समीकरण राहिले 15 धावेंचं. वा भाई वा, काय मॅच रंगलाय. पैसा वसूल सामना मैदानामध्ये प्रेक्षक आपण पाहतोय, खरं तर आनंद घेतात या सामन्याचा. मोठा फटका फसलाय, हा झेल महत्वाचा आहे. आणि मैदानामध्ये हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंचा चौकार आहे. यस, चौकार. सोडला होता आणि आता मात्र आणि ह्याच फलंदाजाचा झेल सोडला होता. एका फलंदाजा तुम्ही झेल सोडलाय ना, आता ह्या फलंदाजाच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा आहेत ना, ज्या खेळाडूने झेल सोडला ना, त्या खेळाडूंच्या हृदयाची धडकन वाढवणार आहे. आपण काय केलंय, आपण खूप मोठा गुन्हा केला की काय असं वाटणार आहे. आता सामना कुणी जिंको, जर चुकून जर शतरंज संघ जर सामना जर हारला, संपूर्ण खापर या खेळाडूवरती फुटू शकतं. हे देखील ग्रामीण क्रिकेट आहे, विसरून चालणार नाहीये मित्रांनो. फलंदाज तोच आहे, आपण पाहतोय शतरंज देखील तोच. धावबाची संधी आणि मैदानामध्ये आपण पाहतोय 2 धावा घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढतायत. 34 धावा समीकरण राहिलंय. सात बॉल आणि 9 धावा बनवायच्या आहेत. खरं तर ANP लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय हजारो लोक लाईव्हच्या माध्यमातून. एक मानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे. आपण पाहतोय घर बसला ही स्पर्धा सर्वजण एन्जॉय करतायत. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय खुल्या टप्प्याचा बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, सिंगल आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय. धावबाची संधी. हो महत्वाच्या क्षणी विकेट. हो, युटी आउट. फलंदाज बाद. समीकरण आहे शेवटचे 6 बॉल आणि त्यावरती बनवायचे आहेत 8 धावा. खरं तर या स्पर्धेचं जर वैशिष्ट्य पाहिलं ना, सकाळपासून आपण पाहतोय जवळजवळ 20,000 युजर्सने हे सामने आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेत. ही देखील अगदी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या लीगची. खरं तर ANP लाईव्हचे देखील कौतुक आहे. अगदी छोटे क्षण देखील त्यांनी टिपलेत आणि आपल्याला खरं जर पाहिला गेलं ना, पडद्या पाठीमागचा कलर करून असतो तो खरं तर ही लाईव्हची टीम आपल्याला पाहायला भेटते. आपल्याला प्रसिद्ध करण्याचं काम केलं. या ठिकाणी रणजित सरांना विनंती, हा जसा सामना कंप्लीट होईल तसा आपण खेळपट्टी आखायची आहे, कारण की फायनलचा सामना असणार आहे. खेळपट्टी आखणं खूप महत्वाचं आहे. ग्राउंड मॅनेजमेंटला विनंती आहे. यस सर. ओके सर, पंचांचा निर्णय आलाय, गरज नाहीये. यस, पंचांचा निर्णय हायकोर्टाचा निर्णय असतोय. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे 8 धावा. गुणचं नाव कळवा. प्रकाश. आता अंधारामध्ये प्रकाश दाखवावा लागणार आहे. सामनाही तसाच आहे. 6 बॉल आणि बनवायचे 8 धावा. आता अंधारामध्ये चमकावा लागणार आहे. सूर्यासारखं चमकायचं आहे, प्रकाश आणायचा आहे. तर तुमचा संघ खरं तर प्रकाशामध्ये जाणार आहे. 6 बॉल 8 धावेंचं समीकरण. पहिलाच बॉल, वा, वेगवान बॉल आणि हा बॉल मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय डॉट. 5 बॉल बनवायचे आहेत 8. आता मात्र आपण पाहतोय प्रकाश खरं तर संघाला प्रकाश द्यायला सुरुवात केली. या खेळाडूने प्रकाश साठी नक्की सांगेल, असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. जिंकवशील सामना इथूनही तू, फक्त स्वतःवर तू विश्वास ठेव.
शेवटचे 5 बॉल आणि बनवायचे असतील 8 धावा. फलंदाज देखील त्याच क्षमतेचा आहे संजय, याच्यामध्ये देखील क्षमता आहे. फलंदाज तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. वाह भाई वाह, विजयाचा शंखनाद करणारा स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला भेटलाय. षटकार, हे होतं सेलिब्रेशन. आपण पाहतोय फलंदाजी संघाच्या डगआउट मध्ये षटकार ठोकलाय. आता समीकरण राहिले शेवटचे 4 बॉल आणि त्याच्यावरती बनवायच्यात फक्त 2 धावा. वा संजय वा, काय फटका खेळलाय, अगदी पट्ट्यामध्ये दिला. एकच फाईट आणि वातावरण टाईट करून टाकलं या फटक्याने. पण पाहतोय शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि त्या 4 बॉल वरती बनवायच्या असतील 2 धावा. प्रकाश थोडासा लेट आलाय म्हणून संघ थोडासा अंधारामध्ये गेलाय. आपण पाहतोय शेवटचे 4 बॉल बाकी आहे आणि त्या 4 बॉल वरती तुम्हाला बनवायच्यात अवघ्या 2 धावा. काही होऊ शकतं, हे क्रिकेट आहे मित्रांनो. 6 बॉल मध्ये 36 धावा देखील चेस झाल्यात आणि 6 बॉल मध्ये एकही धाव कधी कधी आपण पाहतोय होत नाही. हे देखील क्रिकेट आहे मित्रांनो, हे देखील विसरून चालणार नाही. आत्मविश्वास जागा करावा लागेल, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागणार आहे. फलंदाज तयार, अखुऱ्या टप्प्याचा बॉल, इथं फटका फसलाय. मॅच इथून ऑन होऊ शकते. यस, फलंदाज बाद. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय समीकरण राहिलंय शेवटचे 3 बॉल आणि 2 धावा. खरं तर हेच वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये. एखादा जर आंतरराष्ट्रीय खेळाडू जर असताना धावा कमी करायच्या, फक्त 2 करायच्या आहेत, सिंगल डबल खेळून मॅच जिंकवली असती. परंतु आमच्या ग्रामीण क्रिकेटर स्वतःला मोठे हिटर समजतात आणि आम्हाला MS धोनी स्टाईल मध्ये सामना देखील फिनिश करायचा असतो. त्याच नादामध्ये स्वतःचा विकेट टाकलाय. माझे शब्द कडू आहे परंतु ते गोड आहे, कटू सत्य देखील बोलू शकतो आपण. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र 3 बॉल आणि 2 धावा बनवायच्या आहेत. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. वा भाई वा, बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. बॅट्समन पुन्हा एकदा तयार. हो वा, माझे शब्द मनाला लागले की काय, आणि तसाच फटका मैदानामध्ये पाहायला भेटलाय. सिंगल धाव आली आहे आणि आता मात्र समीकरण असणार आहे 2 बॉल आणि बनवायची 1 धाव. सामना कंपल्सरी चेस आहे, हे देखील विसरू नका. काही देखील होऊ शकतं. 1 मिनिट. आयोजक कमिटी कंपल्सरी चेस आहे ना? आयोजक कमिटी सुपर ओव्हर. ओके, इथे देखील सुपर ओव्हर होणार आहे. 2 बॉल आणि बनवायच्यात 1 धावा. 2 बॉल आणि बनवायची 1 धाव. 2 बॉल 1 धाव. फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला बॅलेन्स स्ट्राईकला विशाल. 2 बॉल 1 प्रकारचं कौतुक आहे मित्रांनो. पहा सामना आणि बॉल वाईट आणि हा सामना जिंकलाय रुद्र योगीराज 11. हा संघ थेट दाखल झालाय या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यामध्ये, म्हणजेच फायनल मध्ये. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी माझ्याकडनं स्पेशली खूप खूप शुभेच्छा.